तच नाही राहिलीये घरात. कोण आहे? रिलॅक्स, मीच आहे. ए अगं, स्वतःशीच काय बडबड करतेस तू? चिडायला काय झालं आणि एवढं? आई, आईवर वैतागलीये मी. त्या आगाऊ अर्पिताने समीरचे कान भरले आणि त्याला म्हणाली घरात वास्तू पुरुष पूजन करूयात. म्हटलं कशाला, काय गरज आहे? तर ही आई लगेच त्याने आपण करूया ना. आणि समीर अर्पिताच्या लग्नानंतरची पहिली पूजा आहे म्हणून भाऊकीच्याही लोकांना बोलूया म्हणाली. ओ, म्हणजे माझ्या मालकीच्या घरात वास्तुपुरुष पूजा घालणारी मुद्दाम करते ही मुलगी. माझ्या नाकावर टिचून जागा वाचवली ना तिने. मग तर या निमित्ताने तिला जगभर सांगायचंय. आणि ही आई काय करते तर तिला सपोर्ट करते. तुला सांगू तुझ्या आईचं काय झालंय? तुझ्या आईची ना नखं काढलेली वाघीण झालीये. दम नाही राहिला आता समीरच्या आईमध्ये काही. त्यांनी त्यांच्या सो कॉल्ड सुनेसमोर हार पत्करलीये. नाही, मी आणि हार पत्करणार कधीच नाही. आई, तू पूजेसाठी हो म्हणालीस. मी पूजेला हो म्हटलंय हे पाहिलंस तू दिदे. पण मी अट सुद्धा घातलीये, सगळ्या भावकीला बोलवायची. हे नाही पाहिलंस तू? आई, त्यांनी काय होणार आहे? उलट त्या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. नाही ग बाई, असं काही होणार नाही. भावकी येणार म्हणजे ती सुद्धा येणार. कोण? कोण? आमची नवसा आजी. देशमान्यांच्या कुलदेवतेच्या मंदिराची मुख्य सेवेकरी नवसा आजी. देशमान्यांच्या घरात ना तिचा शब्द हा शेवटचा शब्द बरं का. ती इथे येईल ते वादळ घेऊनच. आणि त्या वादळात अर्पिता नावाचा पाला पाचोळा कुठच्या कुठे उडून जाईल कळणार सुद्धा नाही. या अर्पिताला ना कल्पना सुद्धा नाहीये की तिने ही पूजा ठेवून आणि अख्ख्या भावकीला बोलवून स्वतःच्या अंगावर काय उडवून घेतलंय. जगदंब जगदंब. नमस्कार नवसा आजी. मी मी पाया पडते हा. इथून पाया पडले मी. अगं तोंड देखलं नको, खरोखरीचीच पाया पड. हा, आणि काय ग, माझा नंबर आहे वाटतं अजून मोबाईलात. मला वाटलं म्हातारी आहे की नाही हे माहित नाही म्हणून काढून टाकला असेल. डेंजर ही बाई. हो नवसा आजी, असं का बोलताय तुम्ही? मग कसं म्हणू? तुझा फोन म्हणजे सूर्यग्रहण, वर्षातून एकदाच येणार. अहो नाही नवसा आजी, अहो असं नाहीये.
आमची खूप इच्छा असते हो, पण इथल्या कामातून ना वेळच मिळत नाही.